अशा बाबतीत तुम्ही जरूर विरोधी पक्षालाही कॉन्फिडन्समध्ये घेतलं पाहिजे. जसं ऑपरेशन सिंदूरच्या वेळीस आम्ही सगळ्यांनी देशाच्या हितासाठी आम्ही एक झालो आणि एक आमचं पूर्णपणे ठरलेलं आहे की शेतीच्या बाबतीत आम्ही कुठलाही कॉम्प्रोमाइज होऊ देणार. नुसत्या कारवाया करून होणार नाही, नुसतं ड्रग्ज पकडून प्रश्न सुटणार नाहीये. ते ड्रग्ज बंदी आणि नुसती बंदी कागदावर नाही, ऑन ग्राउंड बंदी आणली पाहिजे. नाही, अर्थातच की टॅरिफ्स आणि जी केंद्र सरकारची पॉलिसी अजून आम्हाला फारसं काही संसदेत कळत नाही आहे. सातत्याने वर्तमानपत्र आणि साधारण मीडियातून, वर्तमानपत्र आणि चॅनल्सवरून याच्यावर अजून सरकारची काय त्यांची निर्णय झाला आहे किंवा काय चर्चा चालली आहे याच्यावर कुठलीच स्पष्टता आलेली नाही आहे. त्यामुळे पार्लमेंट आता सुरू होते 28 तारखेला. आम्ही सविस्तर फॉरेन पॉलिसीवर चर्चा मागणार आहे, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. जगामध्ये काय परिस्थिती तुम्ही चालली आहे बघताय, त्याच्यामुळे होणारा इफेक्ट, चांदी सोन्याचा भाव तुम्ही बघा, मार्केट्स बघा, म्हणजे मध्यम वर्गाने जी इन्व्हेस्टमेंट सगळ्या गोष्टींमध्ये केली आहेत त्याची परिस्थिती, आता दावोसमध्ये झालेल्या अनाऊन्समेंट्स, त्यामुळे देशामध्ये नक्की काय झालंय किंवा ट्रम्प साहेबांनी केलेलं तिथलं भाषण, त्याचा आपल्या पॉलिसीजवर काय इम्पॅक्ट होतोय, खूप मोठी आव्हानं आपल्याच देशात नाही जगामध्ये सगळीकडेच होत आहे. त्यामुळे जगामधली काय परिस्थिती आणि भारत सरकारची काय फॉरेन पॉलिसी या सगळ्या बाबतीत आहे याच्यात आम्हाला स्पष्टता अर्थातच अपेक्षित आहे आणि त्याच्यावर एक सविस्तर चर्चा झाली पाहिजे. एक तर हे सेशन अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हे बजेट सेशन आहे आणि 1 तारखेला भारताचं बजेट निर्मलाताई जेव्हा सादर करतील त्याच्यातही आमच्या अनेक अपेक्षा आहेत या बाबतीत की भारतातला जो इन्व्हेस्टर आहे किंवा आत्मनिर्भर भारतबद्दल सातत्याने प्रधानमंत्री बोलतात, तर त्या आत्मनिर्भर भारतच्या पॉलिसीबद्दल काय पॉलिसी शिफ्ट होतोय का, त्याच्यामुळे ज्यांनी इन्व्हेस्टमेंट्स एका धोरणात केल्या असतील त्याचं पुढे काय होणार, नक्की कुठल्या दिशेने आत्मनिर्भर भारतचा प्रोग्राम चालला आहे, फॉरेन पॉलिसीज ज्या दिलेल्या सबसिडीज आहेत इंडस्ट्रीला त्याच्याबद्दल काही बदल आहे का भारत सरकारच्या मनात, या जगामध्ये जे इम्पॅक्ट झालं, अशी अनेक आव्हानं आज देशासमोर आहेत. आणि मागेही मी माननीय प्रधानमंत्री आणि सरकारला विनंती केली होती की अशा बाबतीत तुम्ही जरूर विरोधी पक्षालाही कॉन्फिडन्समध्ये घेतलं पाहिजे. जसं ऑपरेशन सिंदूरच्या वेळीस आम्ही सगळ्यांनी देशाच्या हितासाठी आम्ही एक झालो, तसं फॉरेन पॉलिसी बद्दल ह्या सगळ्या सरकारनी, हे आपल्या विरोधी पक्षातले अनेक तज्ज्ञ आहेत विरोधी पक्षांमध्ये ज्यांचा खूप मोठा अभ्यास आहे, डॉक्टर थरूर असतील किंवा मनीष तिवारी जी असतील, असे खूप लोक आज विरोधी पक्षातही आहेत जे त्या काळात ऑपरेशन सिंदूरलाही आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं देशाच्या हितासाठी. तसं फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत थोडंसं भारत सरकारने हे विषय गांभीर्याने घेण्याचं गरजेचं आहे आणि एक आमचं पूर्णपणे ठरलेलं आहे की शेतीच्या बाबतीत आम्ही कुठलाही कॉम्प्रोमाइज होऊ देणार नाही. मनरेगाचा आमचा पहिला तर विरोध होताच की मनरेगाचा रिव्ह्यू करायची गरजच नव्हती. जर स्ट्रेंथन करायचा होता तर स्ट्रेंथन करू शकले असते, म्हणजे जास्ती ताकद कशी देता येईल, तसं होताना दिलं नाही. आणि आश्चर्य आम्हाला या गोष्टीचं वाटलं की त्यांनी एकतर महात्मा गांधींचं नाव त्याच्यातून जे कमी केलं हे आम्हाला खूप वेदना देणारं आणि दुःख देणारं होतं. आणि त्याच्यानंतर प्लस आणखीन एक आश्चर्यजनक गोष्ट झाली त्याच्यात की त्यांनी 60-40 म्हणजे जो वेतन यायचं ते 100% केंद्र सरकार द्यायचं. आता ते वेतन अर्ध होणार, जे 60 भारत सरकार, 40 महाराष्ट्र आणि मग त्याच्यात आणखीन पुढे बदल होऊ शकतात, अशा अनेक चर्चा त्या दिवशी चर्चेतही जेव्हा संसदेत चर्चा झाली. आणि त्यानंतर मी सातत्याने मंत्री महोदयांचे पण तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर शिवराज सिंग साहेबांचे स्टेटमेंट्सही बघते. त्यामुळे नक्की कुठे ते जाईल, 2-4 वर्षांनी नरेगामध्ये अजून केंद्र सरकार त्याच्यातून अंग काढून घेईल का, अशी भीती आमच्या मनात वाटते. आणि हा एक अतिशय उत्तम उपक्रम हा, आणि काँग्रेस आणि त्या काळात सुरू झालेली स्कीम आहे ज्याची सुरुवात या रोजगार हमीची तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातून जाऊन आपण देशाला दिशा दिली आहे. त्याच्यात ग्रामीण भागातल्या कष्ट करणाऱ्याचा जो शेवटचा माणूस आहे त्याच्या हाताला काम या स्कीममधून दिले आणि त्याच्यात आज होणारे बदल हे कुठल्या राज्याच्या आणि देशाच्या गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी हे चिंताजनक आहे.
दावोसमध्ये जाऊन सगळ्याच मुख्यमंत्र्यांची मी अनालिसिस सगळ्याच वर्तमानपत्रातही आले आणि साधारणपणे जास्त भारतीय लोक दावोसला गेलेले. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच, आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही माझी विनंती राहील की आपणही आत्मचिंतन सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे की आपल्या राज्यासाठी आणि आपल्या हितासाठी खरंच दावोसमधून किती इन्व्हेस्टमेंट्स आल्या. एक तर किती इन्व्हेस्टमेंट्स आल्या, त्या मागच्या वर्षीही आल्या होत्या, त्यातल्या वास्तवतेत किती झालं, त्याच्यात नोकऱ्या किती जनरेट झाल्या, याचा सगळ्याचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. कारण का आज जगामधली, मी मुद्दाम म्हणून पुन्हा पुन्हा त्या विषयावर तुम्हाला नेते की आज जगामधली जी परिस्थिती आहे किंवा ज्याला इंग्रजीत इन्स्टेबिलिटी म्हणतात, ती इतकी झालेली आहे आता जगामध्ये. त्यामुळे जगाचं अर्थकारण, भारताचं अर्थकारण आणि महाराष्ट्राचं अर्थकारण या सगळ्यांचा एक अभ्यास करून त्यातले जे तज्ज्ञ आहेत, माझी विनंती राहील महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की आता ही तुतू मेमे करत बसायची वेळ नाही, पण ही वेळ आहे की सगळ्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या भारतात, महाराष्ट्रात आल्या पाहिजेत. वेळ पडली तुम्ही एक तज्ज्ञांची टीम करा आणि महाराष्ट्रामध्ये जगाची जी अनसर्टन्टी आहे त्याच्यात महाराष्ट्र आणि भारत मागे पडता कामा नये. त्याच्यामुळे आपल्यालाही की ह्या म्हणजे ते इन्व्हेस्टमेंट्स आल्या आहेत, भारतीय लोक गेले दिल्लीला वगैरे, ते आपलं दावोसला वगैरे, ते ठीक आहे, पण त्याच्यातून तुमच्या आणि माझ्या आणि गरीब कष्ट करणाऱ्या मराठी माणसाच्या पदरात काय पडलं हे आपल्याला अभ्यासपूर्वक केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी गरज पडली तर महाराष्ट्राची अनेक तज्ज्ञ आहेत. जसं ऑपरेशन सिंदूरच्या वेळीच सगळ्यांनी ताकदीने भारतासाठी एक काहीतरी उभं केलं, तसं महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला करावं लागेल. कारण का फॉरेन पॉलिसीबद्दल अजून आम्हाला तरी स्पष्टता येत नाही. अनेक वर्ष लोक दावोसला जातात. दावोसला जाण्यात मला काहीच त्याच्यात गैर वाटत नाही. हे खूप मोठी नेटवर्किंग, नवीन लोक भेटतात, जगात काय चाललंय हे तिथे दावोसमध्ये कळतं. पण तुम्ही बघता कनेडियन प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टरचं भाषण आणि दुसऱ्या दिवशी झालेलं ट्रम्प साहेबांचं भाषण, त्याच्यावरनं आपल्याला एक अंदाज येतो की काय नक्की चाललेलं आहे. आणि मी तुम्हाला एवढ्यासाठीच या इंटरनॅशनल गोष्टी सांगते कारण का तुमच्या आणि माझ्या दैनंदिन आयुष्यात त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. आता तुम्ही बघता साऊथ अमेरिकेमध्ये काय झालं, त्याच्यानंतर ग्रीनलंडमध्ये काय चाललंय, आता आपली पॉलिसी काय राहणार आहे. म्हणजे अमेरिकेचा आपला करार अजून पूर्ण होत नाही. पियुष गोयलजी गेले, त्याच्यानंतर अश्विनी वैष्णवजी आता अमेरिकेला मध्ये जाऊन आले. त्यामुळे टियर 1, टियर 2 असेही डायलॉग्स चालू असतात अनेक वेळा, जे कदाचित आपल्याला माहिती नसतात. म्हणून फॉरेन पॉलिसीबद्दल केंद्राचं काय धोरण नक्की स्पष्टता असणार आहे. आपलं अमेरिकेचं नातं, आपलं चायनाचं नातं, त्याच्यात होणाऱ्या आपल्या इन्व्हेस्टमेंट्स, म्हणजे आता हिंजवडीमध्ये जे निर्णय प्रक्रिया होतील, त्या ज्या कंपनीज आहेत त्याचा इम्पॅक्ट काय आहे बाबा, त्यांना आपण काय सबसिडीज देतोय. त्यामुळे माझी माननीय देवेंद्रजींना विनंती राहील की बाकीच्या राज्यात होणाऱ्या इन्व्हेस्टमेंट्स त्याचे एक कम्पॅरेटिव्ह स्टडी आपण केला पाहिजे. कारण का सगळेच राज्याचे सगळेच मुख्यमंत्री येऊन म्हणतात आमच्याकडे एवढा इन्व्हेस्टमेंट आली. मग ही खरंच ऑन पेपर आहे का रियालिटी आहे का त्या कंपन्यांनी इथे तिथे साईन केलंय. मग असं होता कामा नये की महाराष्ट्र एखाद्या अग्रीमेंटमध्ये कुठे मागे राहू नये कारण का दुसऱ्या राज्यांनी जास्ती सबसिडी दिली. त्यामुळे खूप कॉम्पिटिटिव्ह झालंय जग. आणि दावोसमध्ये गेल्यावर ही कॉम्पिटिटिव्हनेस प्रत्येक राज्याचा, एक काळ होता की फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा आंध्रचे जायचे, आता प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री दावोसला जात आहेत. आणि एका अर्थी देशासाठी चांगलं आहे की सगळेच जर जात असतील, सगळे आपल्या राज्यासाठी आणत असतील, इट्स अ हेल्दी कॉम्पिटिशन. पण हेल्दी कॉम्पिटिशन असताना महाराष्ट्र कुठेही कमी पडू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. रामकृष्ण हरी. कारण का आम्हाला फार दुःख झालं होतं त्यावेळेस, म्हणजे ते जेव्हा महाराष्ट्रात होते. जरी आम्ही विरोधात, ठीक आहे, गव्हर्नर साहेबांचा एक वेगळा मान असतो, पण त्यांच्या काळात त्यांनी जी म्हणजे ज्यांना आमच्या देवाचा मान आहेत, आम्हाला आमचे श्रद्धास्थान आहेत, असे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वगैरे ज्या कॉमेंट्स केल्या ना, त्या आम्हाला वेदना देऊन गेल्या. त्यामुळे ते एक मनात नेहमी तेवढी कटुता आणि दुःख हे आयुष्यभर राहील. कारण का ज्यांचे आपले श्रद्धास्थान आहेत त्यांच्याबद्दल अशा कॉमेंट्स करणं हे चांगलं नाही. आणि एका वयस्कर आणि पदावर असलेल्या माणसाने, त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं. नाही, खरं तर जिल्हा परिषद आणि ह्याचं हे आमचे सगळे स्थानिक नेतेच सगळं बघतात. आपल्याला आठवत असेल आधीही माननीय जयंतराव, शशिकांत शिंदेजी किंवा अजितदादा असतील, आता पुणे जिल्ह्यात ते आहेत, अमोलदादा आहेत, रोहित आहे, हे सगळे एकत्र मिळून
सगळं हे कार्यक्रम स्थानिक इलेक्शनचा बघतायत. त्यामुळे एकदा सगळं म्हणजे फॉर्म्सचं वगैरे सगळं झाल्यावर खरं तर मला विचाराल तर 4-5 दिवसाचाच प्रचार आहे, काय फार दिवसाचा प्रचार नाही. आणि योगायोगाने त्याच्यामध्येच आमचं बजेट सेशन सुरू होतं आहे आणि 1 तारखेला अर्थसंकल्प त्या आमच्या ताई मांडतील. त्याच्यामुळे निर्मलाताईंचा त्याच्यातच मध्ये येईल. त्याच्यामुळे आता सगळे कसा वेळ दिल्लीचे सगळे लोक नेते काढतील हे माहिती नाही, पण बघूया आता त्याचं नियोजन करतोय. अनेक घड्याळावर उभे आहेत, अनेक तुतारी वाजवणाऱ्या माणसावर पण उभे आहेत. त्यामुळे ते एक अरेंजमेंट आम्ही सगळ्या स्थानिक नेत्यांवर जबाबदारी ती टाकलेली आहे. त्यामुळे ज्याच्या स्थानिक नेत्यांना जसं योग्य वाटलं तसं त्या ठिकाणी इट्स वन साईज फिट्स ऑल नाही आहे. प्रत्येक ठिकाणी एक वेगळं मॉडेल आहे. म्हणजे बाळासाहेब पाटलांचं कराडला तुम्ही बघाल तर तिथे सगळे तुतारी वाजवणारा माणूसच तिथे लढलेला आहे. काही ठिकाणी घड्याळावर लढले आहेत. आता माझ्या मतदारसंघात काही ठिकाणी घड्याळ आहे, काही ठिकाणी तुतारी आहे. असं एक मॉडेल अनेक प्रत्येक 12 ठिकाणी 12 वेगळे वेगळे मॉडेल्स त्यांनी केलेले. नाही, कामापुरतं आम्ही एकत्र आहोतच आत्ता. आणि पूर्णपणे आम्ही एकत्र असताना या राज्याच्या अतिशय उत्तम पद्धतीने जिल्हा परिषदाला चाललेल्या आहेत. महाराष्ट्रात सगळ्यात उत्तम आणि नुसत्या महाराष्ट्रात नाही भारतात पुणे जिल्हा परिषद आणि सातारा जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र झेंडा अनेक वर्ष होत आहे. 2.5 वर्षातच बदल झालेला आहे. तोपर्यंत अतिशय उत्तम कामाने मी म्हणत नाहीये केंद्र सरकार हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत, पण रेटिंगमध्ये भारतामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि सातारा जिल्हा परिषद यांचं काम याची नोंद भारत सरकारने घेऊन त्यांना अतिशय नेहमी बक्षीसही दिलेले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या कामामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या दोन्ही जिल्हा परिषदमध्ये जे केलेलं काम आहे ह्याचं नेहमीच कौतुक झालेलं आहे विरोधकांकडून आणि सत्तेतल्या लोकांनाही. त्याच्यामुळे अर्थातच ज्यांनी उत्तम काम केलंय मेरिटमध्ये त्यांना त्याची सेवा करायची जबाबदारी मिळावी एवढीच अपेक्षा. नाही, अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते महाराष्ट्र आणि भारत सरकारमध्ये जिथे इधर एक्सटेन्शनवर लोक आहेत किंवा पदमोकळी आहेत. माझी भारत आणि महाराष्ट्र सरकारला नेहमीच विनंती राहील इस देश में टॅलेंट की कमी नाही आहे. या देशात टॅलेंटची खरंच कमतरता नाही आहे. आणि तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्र सरकारनी ज्या ज्या या जागा आहेत ह्या ज्याची एक मी पार्लमेंटमध्ये लिस्ट वाचून दाखवली होती भारत सरकारच्या अशा किती महत्त्वाच्या जागा ह्या आता तिथे कोणी नाही आहे निर्णय प्रक्रियेत. आणि महाराष्ट्रात हे अतिशय संवेदनशील पद आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे. नुसत्या कारवाया करून होणार नाही. नुसतं ड्रग्ज पकडून प्रश्न सुटणार नाहीये. ते ड्रग्ज बंदी आणि नुसती बंदी कागदावर नाही ऑन ग्राउंड बंदी आणली पाहिजे. मी अनेक वेळा तुमच्याही चॅनलवर विनंती केली आहे की काही गोष्टींमध्ये राजकारण आपण आपले मतभेद बाजूला ठेवून कधीतरी आपल्या नवीन पिढीच्या पुढच्या पिढीच्या हितासाठी आपण एकत्र काम केलं पाहिजे. आणि म्हणूनच सातत्याने मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की तुम्ही पुढाकार घ्या. तुम्ही जर ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करणार असाल तर देवेंद्रजींच्या मागे ताकदीने माणुसकीच्या नात्याने जसं आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस भारताच्या हितासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी एक आले तसं ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी आमचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही ताकदीने महाराष्ट्राच्या हितासाठी एक येण्यासाठी ड्रग्जच्या विरोधात पण त्या बाबतीत त्यांनी कठोर न कठोर हे निर्णय घेऊन ऍक्शन घेतलीच पाहिजे ही आमची आणि एक फक्त राजकीय काम करते म्हणून नाही पण एक आई म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे. आणि ड्रग्जमध्ये असंही कोणीतरी सापडलं तर कुणालाही माफी नाही.